नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। खोपोली नगर प्रशासन आणि खोपोली नगर प्रशासनाचा आंधळा कारभार हा खोपोलीतल्या जनतेला वेगळेपणाने काही सांगायला नको। खोपोलीमध्ये दर दुसऱ्या तिसऱ्या दिवसाला कुठचं ना कुठचं खोपोली नगर परिषदेच्या आंधळ्या कारभाराचं प्रकरण आहे ते समोर येत असतं। नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये खोपोली नगर परिषद हद्दीमधील चिंचोली परिसरातील गणेश नगर मधील स्थानिक नागरिकांनी एक धक्कादायक अतिक्रमणाचा अनधिकृत बांधकामाचा प्रकार जो आहे तो समोर आणलेला आहे। खोपोली नगर परिषद हद्दीमधील गणेश नगर परिसरामधील गार्डनच्या प्लॉट वरती राजकीय वरद हस्त प्राप्त असल्यामुळे काही अनधिकृत बांधकामं करण्यात आलेली आहेत आणि बांधकामं करून ही बांधकामं विकण्यात देखील आलेली आहेत। गणेश नगर येथील नागरिकांनी सरळ आरोप केलेला आहे की सदर अनधिकृत बांधकाम हे फक्त आपल्या राजकीय वजनाचा वापर करून करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी गणेश नगर येथील स्थानिक नागरिकांनी खोपोली नगर प्रशासनामध्ये या अतिक्रमणा विरोधामध्ये या अनधिकृत बांधकामा विरोधामध्ये अर्ज देखील दाखल केलेला आहे। परंतु प्रश्न इथे असा उभा राहतो की अनधिकृत बांधकामांवरती आतापर्यंत अनेक पत्रकारांनी आणि अनेक नागरिकांनी अनेक अर्ज केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला नागरिकांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जाते। तसेच गणेश नगर मधील नागरिकांच्या अर्जाला सुद्धा केराची टोपली दाखवून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या प्रति खोपोली नगर परिषद पुन्हा डोळे झाकच करणार आहे का? गणेश नगर मधील स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की मागील काही वर्षापासून खोपोली नगर परिषदेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी नव्हते आणि त्यामुळे आंधळा कारभार जो आहे तो माजला होता। परंतु आता गणेश नगर मधील नागरिकांना अशी आशा आहे की आता खोपोली नगर प्रशासनामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर नवनिर्वाचित नव्या जोमाचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे सुद्धा आहेत आणि कुलदीपक शेंडे यांच्याकडनं गणेश नगरच्या नागरिकांना फार अपेक्षा आहेत। त्यामुळे गणेश नगरच्या नागरिकांनी असा विश्वास दाखवलेला आहे की सदर अनधिकृत बांधकामावरती खोपोली नगर परिषद हातोडा फिरवेल का, असा देखील त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। नव्या जोमाचे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि नगराध्यक्ष आहेत हे या प्रकरणाकडे लक्ष घालून सदर अनधिकृत बांधकामावरती हातोडा फिरवतील असा आशावादी विश्वास जो आहे तो तेथील स्थानिक नागरिकांनी दाखवलेला आहे।